अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांचं निलंबन झाल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी देखील लोखंडे यांच्या निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। या घटनेने प्रशासनासह महसूल विभागात खळबळ उडाली आहे। अमरावती शहराजवळील वडद इथं टाकण्यात आलेल्या 2 लेआउटची मंजुरी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी 23 जून 2023 रोजी रद्द केली होती। त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 15 मार्च 2024 रोजी वडद येथील 2ही लेआउटच्या मंजुरीसाठी अमरावती मनपाचे सहाय्यक संचालक नगर रचना यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला। या प्रकरणी तहसीलदार विजय लोखंडे यांनी एनओसी दिली होती। त्यानंतर 19 मार्च 2024 रोजी 2ही लेआउटला मंजुरी देण्यात आली। तक्रारदारांना दिलेल्या माहितीप्रमाणे नगर रचना विभागाचे अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमत करून नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता केवळ 4 दिवसातच रद्द केलेल्या लेआउटला पुन्हा परवानगी दिली। या प्रकरणात मनपाचे नगर रचना विभागाचे अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महसूल विभागाकडे करण्यात आली। तक्रारीवरून महसूल विभागाने तहसीलदार विजय लोखंडे यांना निलंबित केले आहे।